खेड तालुक्याच्या पश्चिम भागासह राजगुरुनगर सारख्या शहरी भागातील रहिवाशांची तहान भागवणारी भीमा नदी पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली दिसून येऊ लागली आहे। उपद्रवी जलपर्णी म्हणजेच वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहेत। त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते। राजगुरुनगर शहरातील सांडपाणी अहोरात्र भीमा नदीत पडत आहे। प्रचंड वाढलेल्या या जलपर्णीला खालसा करण्याचे राजगुरुनगरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे कडवे आव्हान आहे। या भागातील हजारो रहिवाशांना पाणीपुरवठा करणारी भीमा नदी ही मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे। शहरातून निघणारे सांडपाणी, ड्रेनेज लाईन यांची प्रक्रिया न केलेले पाणी सरळ भीमा नदीच्या पात्रात येत असल्याने जलपर्णी वाढत आहे। संपूर्ण खेड तालुक्यात नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे। आळंदीमधील इंद्रायणी नदीची देखील भीमेपेक्षा अत्यंत भयंकर स्थिती आहे। पीएमआरडीएच्या माध्यमातून इंद्रायणी सुधार योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे। निविदा प्रक्रिया राबवली जात आहे। 105 किलोमीटरची लांबी असलेल्या इंद्रायणीचा डीपीआर 671 कोटींचा असून यामध्ये 60% वाटा केंद्राचा आणि राज्याकडून 40% निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। 39 ठिकाणी एसटीपी प्रकल्प आगामी काळात बांधली जाणार आहेत। इंद्रायणी नदीच्या परिसरात 48 गावे, 3 नगर परिषदा या गावांना इंद्रायणी नदी सुधार योजनेचा फायदा होणार आहे। अशाच प्रकारे भीमा नदीसाठी देखील तातडीने नदी सुधार योजना हाती घेण्याची गरज आहे। भीमेतील विद्राव्य ऑक्सिजन कमी होत असून त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।